नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी योगेश यादव, कृषी सायंटिस्ट योगेश यादव या चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. कांदा पिकातील गंधकाचं महत्त्व याविषयी आपण चर्चा करणार आहोत. गंधक म्हटलं की आपल्याला कांद्याला चांगला वास आला पाहिजे, टिकवण क्षमता राहिली पाहिजे, तिखटपणा वाढला पाहिजे, उत्पादन वाढलं पाहिजे. मग हे केव्हा शक्य आहे? ज्यावेळी तुम्ही माती परीक्षण करणार, आपल्या मातीमध्ये चुनखडीचं प्रमाण किती आहे हे ज्यावेळेस आपल्याला समजणार, मातीमधील सल्फरचं प्रमाण आपल्याला समजणार, त्यावेळेस आपण कांदा पिकामध्ये गंधकाचा योग्य वापर करू शकतो. गंधकाचं काय महत्त्व आहे हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. कांदा पिकामध्ये गंधकाला फार महत्त्व आहे. म्हणजे गंधकामुळे ॲमिनो ॲसिड्स निर्मिती, त्याच्यामध्ये स्टॅनिन आहे, मिथिओनिन आहे, या अम्लांची निर्मिती होण्यासाठी गंधकाचा उपयोग होत असतो. त्याचबरोबर प्रथिनांच्या निर्मितीसाठीही गंधकाचा उपयोग होतोय. कांद्यामध्ये तिखटपणा असन, टिकवण क्षमता वाढवायची असेल तरीही आपल्याला या गंधकाचा उपयोग होत असतो. त्याचप्रमाणे आपल्या कांद्याची साईज होणं गरजेचं आहे, कांदा घट्ट होणं गरजेचं आहे आणि त्यामुळंच आपलं उत्पादन वाढत असतं. म्हणजे या गोष्टीमुळे जर बघितलं आपण तर कांद्यामध्ये तिखटपणा आहे, कांद्याची साईज होणं असेल, कांद्यामध्ये एक चांगली चव निर्मितीसाठीही आपण गंधकाचा वापर करत असतो. माती परीक्षण करून जर घेतलं असेल तर आपल्याला समजतंय की आपल्या शेतामध्ये चुनखडीचं प्रमाण किती आहे. मग त्यानुसार आपण गंधकाचा वापर करण्याची शिफारस करत असतो. मग कांदा पीक म्हटलं किंवा इतर कुठलंही इतर पीक म्हटलं तर या गंधकाची आपण कमतरता कशी ओळखायची आपण ते आता बघणार आहोत. गंधकाची कमतरता जर असेल तर कांदा पिकामध्ये कांद्याच्या पातीचा रंग हा पिवळसर हिरवट होत जातो. पातीची रुंदी कमी होते, उंची कमी राहते आणि यामुळे काय होतं की अन्नद्रव्य निर्मितीसाठी परिणाम होत असतो. मग हा परिणाम जर झाला तर आपल्या कांद्याची साईज होणार नाहीये. कांद्याची साईज जर नाही झाली तर अल्टिमेटली आपलं कांद्याचं उत्पादन घटणार आहे. मग बघा, या कमतरतेमुळं काय काय होतंय, पातीची वाढ कमी होते, पातीची साईज कमी होते, कांद्याची साईज कमी होते, कांद्यामध्ये जो घट्टपणा पाहिजे तो होत नाहीयेत. त्याचबरोबर कांद्यामध्ये तिखटपणा येत नाहीये, टिकवण क्षमता राहत नाहीयेत. मग या सर्व गोष्टींसाठी आपल्याला माती परीक्षणानुसार गंधकाचा योग्य वापर करणं फार महत्वाचं असणार आहे. मग गंधक केव्हा वापरायचे? बघा, आपण गंधक वापरण्यासाठी वेगवेगळ्या खतांचा वापर करणार आहोत. सुरुवातीला आपण जर बेसल डोसचा जर विचार केला किंवा लागवडीच्या वेळेस जर विचार केला आपण तर गंधक वापरणं फार महत्वाचं आहे. साधारणपणे 25 ते 30 किलो प्रति हेक्टरी गंधक वापरायचं आहे. आपल्याला जर जिप्सम भेटत असेल तर आपण 150 ते 200 किलो जिप्समचाही वापर करू शकतो. त्याच्यामध्ये साधारणपणे 18% आपल्याला गंधक मिळणार आहेत. त्याचबरोबर आपण सिंगल सुपर फॉस्फेटचाही वापर करू शकतो. याच्यामध्ये 12% गंधक आपल्याला मिळत असतं. अमोनियम सल्फेट याच्यामध्येही आपल्याला गंधक मिळत आहेत. किंवा बाजारामध्ये आता नवीन नवीन उत्पादनं आणलेली आहेत. बेंटोनेटेड गंधक किंवा बेंटोनेटेड सल्फरचाही आपण वापर करू शकतात. साधारणपणे 20 ते 25 किलो प्रति एकरी जर आपण वापरलं तर आपल्या उत्पादनामध्ये खूप चांगले आपल्याला रिझल्ट मिळणार आहेत. फवारणीच्या दृष्टीने जर आपण जर विचार केला तर बाजारामध्ये आपल्याला गंधक 20% भेटतंय. फवारणीसाठी आपण याचाही वापर करू शकता. गंधकाचा योग्य पद्धतीने जर आपण वापर जर केला तर याचा उपयोग आपण एक बुरशीनाशक म्हणूनही करू शकतो. त्याचप्रमाणे एक दुय्यम अन्नद्रव्यामध्येही गंधकाचा उपयोग आपल्या कांदा पिकामध्ये फार महत्वाचा असतो. मग या पद्धतीने आपण जर बेसल डोस असेल किंवा फवारणी तंत्रज्ञानातून गंधकाचा जर वापर केला तर निश्चितच आपल्याला त्याची टिकवण क्षमता वाढवता येणार आहे. त्याच्यामध्ये तिखटपणा निर्मिती करता येणार आहेत आणि उत्पादनामध्ये निश्चितच वाढ
करता येणार आहेत. आपण जर नवीन असाल तर निश्चितच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अधिकच्या माहितीसाठी आपण निश्चितच या चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. धन्यवाद.